कुंठवाशी माधव महाराज मगर सांगायचे ऋणपुत्र कसा असतो. सप्ताह चालू आहे, रुपया पट्टी देत नाही, नको देऊ. परमार्थिक कार्यक्रम आहे, 1 रुपयाचं योगदान आहे, नको करू. कसं फेडीत येत माहितीये का? वरची येऊन पोरग झालं, पोरग माईच्या पोटात आहे, डॉक्टरकडे तपासायला नेलं. डॉक्टरनं सांगितलं मेंदू जरा कुपोषित आहे, याचा मेंदू आईच्या पोटात मोठा व्हावा याच्याकरता माईला 40-40 हजाराची इंजेक्शन 80 द्यावा लागते. 80 इंजेक्शन 10-5 आपण आगाव सांगायचे का? आपला डबा आहे का नाही? काय आपलं का आपले पैसे झालेत का? काय वचनम किम दरिद्रता. देव केलं ते. 10 वर्ष झाले नव्हतं काही, आणि ते झालं तर आता ते झाल्याबरोबर असं जन्माला आलं. 7व्या महिन्यातच जन्माला आलं. बैंगाने एवढं डोसक करा ऍडमिट. माय संभाजीनगरला आणि पोरग नांदेडला, आणि बाप इथं शेलूत पिढे वाटायला. नाकात नळ्या, भकाळीत नळ्या, कोणी नळ्या, बेंबीत नळ्या, पायात नळ्या. डॉक्टरनं 2-4 लाखाची पट्टी केली तिथं. पट्टी म्हणजे काय? ते पैसे लागते ना त्याला. काय जे गाव इंजेक्शन असतील ते काय डॉक्टरच्या घरी थोडीच पिकतील, त्याला विकत आणावंच लागतील ना ते. 2-2.5 लाख रुपये तिथे गेले. घरी आलं, आठवड्याला बिमार, न्या हॉस्पिटलला, न्या हॉस्पिटलला, न्या हॉस्पिटलला. कव्हा आज्यानं देवाला दिवा लावला नाही. चमचा भर तेलाचा चला, आणि रोज 7-8 दिवसाला 2-2, 3-3 लिटर पेट्रोल जाळीत होता. ऋणपुत्र सांगायला ऋणपुत्र. इकून तिकून मोठं झालं, चलू लागलं. एक जणाचं ट्रॅक्टर धक्का होतं, उताराला उभं केलं, दगड लावलेला होता, धक्का होतं, दगड काढायचा आणि मग उतारायला लागले की चालू करायचं. हे येडपट पोरग त्याच्यावर बसलं, स्टिअरिंग फिरली, ट्रॅक्टर इरीत भरून घेतलं ना त्यानं, भरून घेतलं त्यानं. कोणाच्या खिडकी दगड हान, काय हान, आमका हान. बापानं पोराला डोक्याला हात लावला. काय रे चंडाळा, तुझ्यासाठी 14 एकर जमीन फुकावं लागली. फुकावं लागली नाही, तो ऋणपुत्र होता, तो फेडण्यासाठी आलाय. महात्म्याने सांगितलं परमहंसानी, ऋणपुत्र आहे, ऋण आहे. मागच्या जन्मातलं एक गाठोडं होतं शिल्लक, हे तुमच्याकडून फेडण्यासाठी जन्माला आली. पण कर्मनो गहनो गती, साधू भेटलाय, प्रारब्ध टळवता येते. देव नाही बदलू शकत, बायडाटा नाही बदलतायत. करमे श्रीराम वनवासा गेला. देवाला स्वतःचा बदलता येत नाही, तुमचा आमचा काय. पण बायडाटा चुरगाळून चुलीत टाकते आणि त्याचं भलं करते. ती फक्त संत असतात, ते संत. आणि त्या मुलीचं कायमचं रडणं बंद केलं रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद. आज त्यांनाही सुद्धा घरात राहता आलं नाही, त्यांना सुद्धा बाहेरच न्यावं लागलं. लक्ष्याला ठाव स्मशाने, लक्ष्याला ठाव स्मशाने, लक्ष्याला ठाव स्मशाने. आला प्रेत रूप, आला प्रेत रूप, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. आला प्रेत रूप, आला प्रेत रूप, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. झाला प्रेत रूप, झाला प्रेत रूप, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. झाला प्रेत रूप, झाला प्रेत रूप, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. लक्ष्याला ठाव स्मशानीचा, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. रडती रात्र दिवस, रडती रात्र दिवस, रडती रात्र दिवस, काम क्रोध माया. रडती रात्र दिवस, रडती रात्र दिवस, रडती रात्र दिवस, काम क्रोध माया. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. लक्ष्याला ठाव स्मशानीचा, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. रात्र दिवस, रात्र दिवस, रात्र दिवस,
मोठी लोक असतात सज्जनांनो. हे आवाज आवाज करा करा, वाढवा त्याचं, फिरवा बटन फिरवा. एवढ्या मोठ्या लोकांना जर मशानात जावं लागतंय, स्वर्गीय सौभाग्यवती पुष्पाबाई गेल्या, हे आपल्याला मान्य करावं लागेल. कृतात्रेतायुगातलं एक चरित्र आहे सुभाषुवा. एक फार सात्विक स्त्री होऊन गेली त्रेतायुगात, कृतात्रेतायुगात. त्या स्त्रीचं नाव होतं शबरी. रामायणातून शबरी नाव जर बाजूला काढलं तर 30-35% रामायण 0 होते. इतका मोठा अधिकार शबरीचा आहे. ती शबरी वनात असताना तिला एका साधूची सेवा घडली. त्या साधूचं नाव होतं मतंग नावाचे साधू. बऱ्याच लोकांना कवडीच्या आकली नसतात, पण महाराजाचे इचकीत बसतात. अर्थातल्या अधिकारी लोकांनी इतकंच सांगावं, पक्वाद्यानं तंबाखू खाऊ नये, कीर्तनातल्या भजनाने तंबाखू खाऊ नये, कीर्तनकारांनी भागवतकारांनी रामायणकारानं तंबाखू खाऊ नये, धाब्यावर जाऊ नये, असे उपदेश कोणालाही करता येतील. एखाद्या वेळेस त्याच्या विकृतीचं वर्णन करणं हे पाप लागत असतं. काय गरज आहे आपल्याला त्याच्याशी. शबरी एवढी सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्री, जन्माला आली लाहोर चित्र ससे धरणाऱ्याच्या कुळात. एखाद्या जातीची जहागिरी नाही, एखाद्या पंथाची जहागिरी नाही सुभाषबुवा, एखाद्या वर्णाची जहागिरी नाही. असं जर झालं असतं, असं सांगा बरं दादासाहेब, एखादी जात आहे का त्या जातीत लोक दारू पित नाहीत? बरे वगवसली का अशी एखादी जात तुम्हाला आतापर्यंत? अशी एकही जात नाही त्या जातीत हरामखोर लोक नाहीत, आणि अशी एकही जात नाही की त्या जातीत चांगली माणसं नाहीत. प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. कृष्णाजी माऊली जायखेडकर म्हणून होऊन गेले खानदेशमध्ये. 400-450 पारधी समाजाची माणसं माळकरी केली. काय ताकद होत्या महात्म्याची. आणि कसे वारकरी केले, मला 2-4 जिल्ह्यात त्याने केलेल्या 10 वारकऱ्यासारखा वारकरी अजून सापडलेला नाही. आपल्याला कालच्या कार्तिकी वारीला भेटले होते पारधी समाजाचे 5 पोरं. त्याच्या पायाचं कातड खोड्याच्या नंतर भाकरी खोड्यावर कसे तुकडे निघत आहेत, असे पायाचे तुकडे निघू लागले खालचे, खराब झालेले कातड्याचे. म्हणजे 450 किलोमीटर पंढरपूरला चलत याचं, 450 किलोमीटर पुन्हा वापस जायचं. महिन्यात 16 दिवस देवाला आणि 14 दिवस संसाराला. लग्न झालेली पोरं येतं, जातीनं पारधी समाजाची पोरं येतं, पारधी शिकार करणारीची पोरं. पण कृष्णाजी माऊली जावखेडकरांची कृपा झाली. आज 10 वर्ष झालं, 16 दिवस महिन्यातले देवाला आणि 14 दिवस संसाराला. नाहीत करू शकत आम्ही, आपण करू शकत नाही, मी पण नाही करू शकत. मी गाडीनं सुद्धा करू शकत नाही. किती मोठी लोक आहेत. मग कोणी घडवली लोकांना? कृष्णाजी माऊलींची कृपा झाली. एवढी साधूची कृपा असते. जातीचा काय संबंध राहायचा? जात पोरापोरीची लग्न करण्यापुरती असावी. तुम्ही आता हे पाथरी परिसरातलीच लोक आहेत ना सगळे दादासाहेब. उपासाला फळं कुठून आणता तुम्ही? पाथरीतून. आणि कोणी किती फळं अण्णा, कोणी किती? चाऊसमिया, अख्तरभाई, ह्याची किती आहेत ना. मग एकादशीच्या दिवशी एखाद्या केळात अख्तरभाई निघला का, चाऊसमिया निघला का? यावराला काय करायचं जातीचा संबंध? परमार्थाला जातीचा संबंध नाही. विठ्ठलाची ती तो धान्य, विठ्ठलाची ती तो धान्य, विठ्ठलाची ती तो धान्य, विठ्ठलाची ती तो धान्य. तुका म्हणे भलते याती, तुका म्हणे भलते याती, तुका म्हणे भलते याती, तुका म्हणे भलते याती. विठ्ठलाची ती तो धान्य, विठ्ठलाची ती तो धान्य, विठ्ठलाची ती तो धान्य, विठ्ठला
धान्य ज्याचे मुखी नाम तोच ज्याचे मुखी नाम तोच धन्य ज्याचे मुखी नाम तोच धन्य तुका म्हणे नाही जाती सरे काम ज्याचे मुखी नाम तोच धन्य ज्याचे मुखी नाम तोच धन्य तुका म्हणे नव्हे जाती सरे ज्याचे मुखी नाम तोच धन्य ज्याचे मुखी नाम तोच धन्य सुभाषबुवा ते लय खेटूंचं सोन आहे आमच्या खेटूंचं शिवा शेजारचं ओरिजिनल रत्न आहे त्याच्यामुळे तर म्हणलं आज मजा आहे वा. क्या बात आहे वा. खूप छान चला मास्तर बी कीर्तन करणार आहेत काला गुरुजी लोक बी तसं त्यांचा पारमार्थिक घराणा आहे गिरी सरांचा वा वा. एक पुरावा अजून आहे वेश्येला सुद्धा परमार्थ करता येतो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार बाळे नारी नर आदि करोनी वेशाई शूद्र चांडाळाही अधिकार आदि करोनी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ह्या असू द्या बाजूला काय नाही आपण सगळे त्याच्यातलीच बचबच करायला होत ना पण अधिक करून वेश्या वेश्याला सुद्धा परमार्थ करण्याचा अधिकार आहे किती पवित्र वेश्या होती एक वेशाच्या नामे तारिली गणिका वेशाच्या नामे तारिली गणिका आजा मेळा सारिका पापरासी पापरासी आजा मेळा सारिका पापरासी वेशाच्या नामे तारिली गणिका वेशाच्या नामे तारिली गणिका आजा मेळा सारिका पापरासी पापरासी आजा मेळा सारिका पापरासी कानोपात्र वेश्येची कन्या होती पण वेश्या नव्हती कानोपात्र कोणाची कन्या वेश्येची कन्या वेश्येलाच विमान नेण्यासाठी आलं एका काशीला दर्शन करता गेली वेश्या पण त्या वेश्येनं 2 जीव पाळलेले होते एक वानर आणि कोंबड काय तिला आवड माकड पाळलं आणि एक कोंबड पाळलं तिने सोन्याचे 7-8 पोतडे भरले ती जो ती काय खुरपायला जात नव्हती मग करावं काय एक पोत टाकलं रथात गाडीत आणि काशीला गेली आणि पुजाऱ्याला सांगितलं बापू मला दर्शन घ्यायचे ते म्हणलं माय घ्या काय हरकत नाही देवाला काय संबंध तू कोणी असले नाही म्हणले माझ्यासोबत माझे 2 सोबती बी दर्शन घेतील कोण कोंबड हा म्हणले मंदिरात कोंबड नेत असते येड्यावणीच काम झालंय मंदिरात कसं नेता येईल कोंबड माकड न्यायचं ठीक आहे म्हणले त्याला दोरी बांधून लांबून धरा लांबून त्याला हात जोडा नाही नाही म्हणले हे कोंबड बी सोबत लागल अहो हे कोंबड देवाच्या पिंडीवरच्या तिथल्या अक्षिदा खाईन फुलं इचकीन याला इचकायचा नाद असतो येड्यावानी करीन ना हे बेल इचकून टाकीन हे करीन नाही म्हणले हे कोंबड बाकीच्या ढवळ्या शिपीत कपडे घातलेल्या कोंबड्यासारखं ही चित्र नाही असं तिनं सांगितलं चांगलं कोंबड आहे ऐकणार होतं आज्ञाधारी होतं तुम्हाला एक सांगू का बऱ्याच लोकांच्या पोरायपेक्षा त्याचे कुत्री इमानदार येतं दरुजा सांभाळ म्हणलं तर मालक बाहेरून येऊस तर दरुजातून उठायचं नाही आणि पोरग माय बाथरूमला गेली की कापसाचं गठुडं इकायला नेतं आता कुत्र चांगलं दादासाहेब कपूर तयाचे कुत्रे परिभाले परिभले तयाचे कुत्रे परिभाले तयाचे कुत्रे परिभले परिभले तयाचे कुत्रे परिभले देशोदेशी डाका तयाचे उत्तर तयाचे कुत्रे परिभाले तयाचे परिभले देशोदेशी डाका तयाचे कुत्रे परिभले
कुत्रे काय काय इमानदार. रयतेच्या राजाकडे असणार वाघ्या नावाचं कुत्र किती इमानदार होतं. मालक गेल्याबरोबर उडी टाकली. कसं म्हणावं त्या कुत्र्याला साधं. महाराणा प्रतापाकडे, धर्मनिरपेक्ष राजा महाराणा प्रताप यांच्याकडे एक चेतक नावाचा घोडा होता. कानात सांगितलं, रे आता नाही वाचू शकत, जातो का घेऊन. पाठीवर आडवं पडले आणि घोड्याने विचार केला, जीव गेला तरी हरकत नाही, पण मालकाला ठिकाणावर नेऊन घालायचं. आणि माल खाली बसलं, घोडं खाली उतरले आणि घोडं छाती फुटून मरून गेलं. इतकी मुखी जीव चांगली होती. कसं वाईट म्हणता. परमार्थ करण्यासाठी प्रत्येकाला अधिकार. मंत्राक्षदा कानावर अंगावर पडल्याबरोबर वानराला मोक्ष. आणि कोंबड कोपऱ्यात उभं केलं, देवाजवळ येऊ दिलं नाही, पण उडालेल्या 2 अक्षदा खाल्ल्याबरोबर तया लागी विमान पाठविले. मग कोंबडे पण आले की नाही परमार्थात. पण ते तसं होतं ना, होतं ना. ही बाई रात्रीच्या वेळेला पहाटेच्या प्रहरी आलेला नराधम परत जाग गेल्याच्या नंतर स्नान आटपायची. आणि स्नान आटपल्याच्या नंतर भगवान शिवजीचं भजन करत होती. तर त्या भजनामध्ये ते वानर वाजवायचं आणि कोंबडं नाचायचं. ते उकंड्यावर नाचणारं कोंबडं नव्हतं ना, ते भजनात नाचणार होतं. मग मला सांगा, भजनात नाचणाऱ्या कोंबड्याला जर अधिकार परमार्थातला आहे, तर जातीचा काय संबंध इथं. विठाला विठाला पण अशा झिपऱ्या वाढलेले मोठमोठाले त्या भागातले महाराज होते. त्याच्या जटा धरायला 200 शिष्य मस्तळलेले. ते म्हणले, ही लावरं चित्र सशे धरणाराची पोरगी आहे, हिला परमार्थात प्रवेश कस काय. त्याचं बाराला आता ते चलती असल्यामुळे कोणी त्याच्या विरोधात बोलत नव्हतं. पण पंढरपुरातल्या मालकाची तिच्यावर कृपा, प्रभू रामचंद्रांची कृपा. हे अशी सगळे मोठमोठाले ज्या वेळेला यज्ञाला बसले, यज्ञाचा मंडप दिला आणि यज्ञ सुरू व्हायचा त्या दिवशी पाणी खराब झालं. बाजूला जे सरोवर होतं ना, ते सरोवर खराब झालं. काय करावं. मग ते म्हणले, आता यज्ञ एका कामासाठी करायचं होता, ते काम सोडून द्या, सरोवरातलं पाणी शुद्ध करण्यासाठीच यज्ञ करू. सरोवरातलं पाणी शुद्ध करण्यासाठी यज्ञ करू. नाही शुद्ध झालं. एक महात्मा आला, साधा महात्मा होता. महत्व हरवी चातुर्य लपवी पिशे पण मिरवी आवडून. साध्या लोकांना साधं म्हणायचं नाही. बऱ्याच लोकांना वाटते महाराजाकडे लय पैसे आहेत म्हणते, लय विद्वाने. पैसे तमाशावाल्याकडे कुठं कमी येत, कुठं कमी येत. अजे हो, ज्यांना तुम्ही मानत नाहीत, काही लोक त्यांची चेष्टा करत असतील, असे सुद्धा भंगिरे असतील. अशा एका तृतीयपंथी माणसाचा बंगला 6.5 कोटीचा पाहिला मी. 6.5 कोटी रुपयाचा बंगला. त्याने त्याच्या विद्वत्तेवर तुम्हा आम्हाला टाळ्या वाजून कमवलेली पैसे. काय श्रीमंती काय कोणाच्या बापाच्या घरची जहागिरी थोडी असती. काय विषय नाही. लोकनाट्यवाल्याला 10-10, 15-15 लक्झऱ्या. मी अजूनही आपल्या भागात इतकं मोठं जनरेटर पाहिलं नाही. त्यांना जनरेटर स्वतःच असते. ही तुमची लाईन घेत नाही, ही चोट्टी लाईन असते. त्याचं गाणं रांगात येवा आणि जावा, खालच्याने लगेच दगड हाणाव. त्याच्यामुळे ते ही लाईन घेत नाहीत. म्हणजे मला इतकं माहिती आहे, म्हणजे मी काही तमाशे पाहिले नाही, फक्त तमाशे पाहणार कसे वाजले हे मात्र लक्षात घेतले. काही काही ना 1.5-1.5 एकर, काही काही ना 1.5-1.5 एकर फुकल्यानं असे फुकलेले मी पाहिले. विठाला विठाला म्हणून एखाद्याला पैशाच्या चौकटीत मोजायचं, एखाद्याला गरीबाच्या चौकटीतून तिरस्कार करायचा, हे डोक्यातलं काढून टाकायचं. एक सर्वसामान्य महात्मा आले आणि त्या महात्म्यानं सांगितलं, सरोवर जर शुद्ध करायचं असेल तर शबरीला आमंत्रित करा. तर बऱ्यापैकी अशी जरा अंगात आणून लागले. ते म्हणले, अंगात आणू नका, येडेवानी करू नका. पाणी शुद्ध करायचं का, तुम्ही ह्या सरोवरात जितकं पाणी आहे तितकं तूप यज्ञात टाकलं तरी यज्ञ हे सरोवर शुद्ध होत नाही. तुम्हाला पर्यायी शबरी आणावं लागते. आता शबरीने विचार केला, आपल्यावर करडी कमान लोक इथे आपल्याला मारतील, त्याच्याकरता ती जंगलात जाऊन बसली. पण त्या साधूनच सांगितलं, शबरी इथून चालताना मी पाहिली, ह्या रस्त्यानं गेली आणि ह्या रस्त्यात गेली त्या अर्थी तिचे पावलं या रस्त्यानं उमटलेले. इथं जिथं शबरीचा पाऊल उमटलाय ती जागा राम राम म्हणत होती. हो,
तुकोबाराय डोंगरावर गेल्याच्या नंतर जिजाबाईनं ओळखायचं आपले मालक 3 डोंगरापैकी कोण्या डोंगरावर गेलेत. खाली पडलेल्या पावलाला कान लावल्याबरोबर पावलातून विठ्ठल आवाज आला की जिजाबाईनं समजायचं मालक या डोंगरावर गेलेत. ताकद होती व काही लोकांची, भक्तीचं सूत्र होतं या लोकांचं. एवढा मोठा जगाचा बाप पोष केलेला होता. सीताई साहेबाची ताकद माहिती तुम्हाला. ज्या ठिकाणी सीताई साहेब बसले ती जागा 100 फुटापर्यंत राम राम म्हणत होती. जेत सीतेची वस्ती घडे राम राम स्मरती झाडे. पैठणच्या मालकांचा पुरावा आहे. एवढा अधिकार होता, एवढा अधिकार. अहो भरत जिथं बसलाय तो प्रांत नाममय झालता. भरतानं सोडलेला बाण सुद्धा राम राम म्हणत होता. काय काय वृत्ती झाली असल्या लोकांची. एका साधून 16 योजनाचा परिसर पुनीत केला. तर त्या परिसरामध्ये वाघ गाईला खात नव्हता, सिंह गाईला खात नव्हता, वाघ हरणाला खात नव्हता, लांडग शिळीला खात नव्हतं, सरप मुंगच भांडत नव्हता. मुनिश्री चवनांनी केलेली तपश्चर्या, शृंगांनी, मुनिश्री शृंगांनी जिथं भजन केलंय त्या ठिकाणावर हिंस्र पशु सुद्धा वैरी सरत होते. काय ताकद असेल या लोकांच्या भजनाची. अहो कबीरानी भजन म्हणता म्हणता शेलाई नावा, तो शेला ज्याच्या घरी गेला त्याच्या घरी भजन म्हणत होता. ठाई ठाई शेल्यावरती दिशे राम राम ग. काय काय ताकद. किंवा कबीराचे मागी विनू लागे शेला, की त्याच्या शेल्यातून त्या धाग्या धाग्यातून राम राम निघत होतं. अशी अधिकार तत्वातली लोक होती. मग शबरीच्या पायाखालची माती सरोवरात टाकल्याबरोबर ते सरोवरातलं पाणी पूर्ण शुद्ध होतं. काय अधिकार असेल शबरीचा. शबरी किती मोठी होती सांगतो तुम्हाला. शबरीचं वात्सल्य देवावरचं जर प्रेम पाहिलं तर कौशल्याचं प्रेम कमी होतं. कौशल्याच्या विरोधात बोलायला काय गिरगावकराची टप्पर आहे. कारण कौशल्य कोणाची आई आहे. 7व्या अवतारातल्या पंढरपुरातल्या मालकाची आई आहे. आणि जगाच्या बापाच्या आईच्या विरोधात बोलायला आपली हिंमत असते का. पण तरी पण पुराण सांगतंय शबरीचं जितकं रामप्रभूवर प्रेम होतं तितकं कौशल्याचं नव्हतं. द्वापार युगामध्ये यशोदेचं जितकं कृष्ण, शबरीचं जितकं रामावर प्रेम होतं तितकं यशोदेचं नव्हतं. कृष्णाची आई कोण. देवकी. शबरीचं जितकं प्रेम पंढरपुरातल्या मालकावर होतं तितकं देवकीचं नव्हतं. पुरावा ऐका मग बघू शरीराची वेळ. ज्या वेळेला पाण्यात चेंडू बुडाला, फेकलाच होता यानं मुद्दाम कालिया मारण्यासाठी मालकानं, आणि चेंडू आणण्याच्या निमित्तानं जगाचा मालक यमुनेच्या डोहात बुडाला. डोई बुडाला ग. पुरावा. आपल्याला काय काढायचं, कीर्तन करायचं नाही, फक्त पुरावा द्यायचा. तर सगळे जमा झाले, रडू लागले. कसं वाचवावा, कसं वाचवावा, कसं वाचवावा. तेवढ्या अवकाशात यशोदाई साहेबाला अपशकुन झाले. आणि आवाज दिला काहीतरी आज अघटित घडलंय. तितक्या वेळात शेतातून दूत आला. सांगितलं आई साहेब कन्हैया आपला पाण्यात बुडालेला आहे. भगवान कृष्ण पाण्यात बुडालेला आहे. आणि मग सगळी जण धाव घेतली. त्या यमुनेच्या डोहाकडे इतकी धाव घेतली, इतकी धाव घेतली, इतकी धाव घेतली की यशोदा आई साहेब सोडा सोडा म्हणत होत्या. मागे सरे माया पाऊला पाऊली आपुलीत घाली जाके अंग आपुलीत घाली. मागे सरे माया पाऊला पाऊली आपुलीत घाली जाके अंग आपुलीत पंजाबरावर जागा आहे यावर मागे सरे माय पाऊला पाऊली. महाराज भगवान कृष्ण परमात्म्यासाठी सुबाजुबा शोक करणारी यशोदा आपलं जीव राखून पाठीमाग सरत होती. अंग राखोनी आमाय खेद करी, अंग राखोनी आमाय खेद करी, अंतर हे हरी दानवले, अंतर हे हरी दानवले, अंतर हे हरी दानवले. अंग राखून या माय खेद करी अंतरी हे हरी जाणवले. भगवंताच्या लक्षात आलं यशोदाई साहेबाचं आपल्यावर प्रेम आहे. बर यशोदा काही सामान्य नाही. जनाबाईनं वर्णन केलंय. धन्य यशोदा ती माय दाशी जनी वंदे पाय. साध्वी जनाबाई म्हणतात की धन्य जन्म जरी कृष्णाला दिला नसेल तरी आईचा दर्जा मात्र यशोदेकडे आहे. पण जिथं जनाबाई धन्यता देतात तरी पण यशोदेनं पाठीमाग पाय ओढले. त्या डोहात यशोदाई साहेबांनी उडी टाकली नाही. चला त्याच्या थोडस मागे या. रात्रीच्या समयाला भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. सुपात भगवंताला ठेवलं.
उचलीला कमळापती आपल्याला ज्ञात आहे. काल्याच्या कीर्तनात भागवतात आपण बऱ्यापैकी ऐकलं असेल. ज्या वेळेला वसुदेवाच्या डोक्यावर कृष्ण आहे त्यावेळेला बऱ्यापैकी शोक केला, पण प्राण नाही सोडला. 6 मारलेत तरी प्राण नाही सुटला. आता हा नेऊन लपवायचा आहे तरी प्राण नाही सुटला. बघा आता पाठीमाग कृतात्रेता युगात जा. ज्या वेळेला आपला स्वतःचा मुलगा 14 वर्षाकरता वनवासात बिना चप्पलचा जात आहे त्यावेळेला देवकी आईसाहेबांनी, कौशल्य आईसाहेबांनी इतका शोक केला, इतका शोक केला, म्हणे दगडाच्या भिंती पाजरत होत्या. असं रामायण सांगते. झाडाच्या पानाच्या देठातून पाणी पडायचं, बुंथे रडायचे, गायी रडायच्या, पशुपक्षी रडायचे. प्रभू रामचंद्र वनाला जात असताना अयोध्येतली एक न एक व्यक्ती रडू लागली. कौशल्य आईसाहेब किती रडत असतील, खूप रड्या, खूप रड्या, पण प्राण नाही सोडला, प्राण नाही सोडला. ऐका शबरीचा अधिकार किती मोठा होता. ज्या वेळेला मतंग नावाच्या साधूची सेवा केली, इथपर्यंत आलतो आपण मगाशी, आणि या सेवेच्या पुण्याईनं आशीर्वाद प्राप्त झाला. शबरी तुला एक न एक दिवस पंढरपुरातला मालक भेटन. साधूचा आशीर्वाद येतो. आणि शबरी सारखं चिंतन करत होती. त्या दिवशी जगाचे मालक तिच्या आश्रमावर आले. शबरीची लहानशी कुटिया होती. त्या कुटियामध्ये शबरीने एक स्फटिकाची शिळा ठेवली होती. रात्र रात्र शबरी राम म्हणू 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 हातानं त्या शिळेला अशी चोळायची. दगडानं नाही, नुसत्या हातानं. शबरीच्या हाताला सालटी राहिली नव्हते. सारखी अशी त्याला हे करायची. ती त्वचा इतकी गुळगुळीत झालती, काचेला लाजविली इतकी गुळगुळीत. कारण तिने विचार केला ज्या दिवशी माझा जगाचा बाप मला भेटायला येईल त्या दिवशी या गुळगुळीत स्फटिकाच्या शिळेवर मी त्याला बसवील. आणि भगवान तिथे बसले. शबरीने विचार केला कोणाच्या नययोगियाच्या ध्याना किंवा नाना साधनाच्या केल्या खटापटा तरी स्वप्नात नाही. काय काही लोकांच्या चुंबळी वळल्या तरी अजून त्यांच्या स्वप्नात नाही. कोणी लोखंडाचे जेणे खाल्लेत, एका पायाने उभं राहून तपश्चर्या केली, अष्टांग योग साधना केल्यात, तरी पण देव स्वप्नात नाही. आणि एक सामान्य कुळात जन्माला आलेली मी, भिल्लाच्या कुळात जन्माला आलेली मी शबरी, लावरं चित्र सशेर अंडुकर धरणाऱ्याच्या कुळातली मी शबरी, आणि माझ्या करता विटेवरच्या मालकाने जगदानंद कंद जगतपती भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राने आपल्या करता वेळ काढून यावा. आपण त्याची पाद्यपूजा करायला पाहिजे. रोज शबरी फुलं रोजची रोज आणायची. रोजची रोज शबरी ज्या काळात जी फळं असतील ती फळं आणायची. योग असा होता. मला असं वाटते प्रभू रामचंद्र शबरीच्या आश्रमावर गेले त्यावेळेला बोरी पिकलेल्या होत्या. बोरी पिकलेल्या होत्या. बोर फक्त चुकीच्या वेळेला पिकली. ती कधी माहितीये का? राजा परीक्षितीला ज्या वेळेला सर्पदंश होणार होता त्यावेळेला बोर मात्र चुकीच्या काळात पिकवायला लावली तक्षक नावाच्या सर्पानं, आणि ती फळं आणली. पुराणाच्या भाषेमध्ये बोराला बद्री फळ म्हणतात. शास्त्राच्या पुराणाच्या वेदाच्या भाषेत बोर नावाच्या फळाला, बोरीच्या झाडाला फळाला बद्री फळ म्हणतात. बद्री फळ. त्यासाठी आपण ओळी सुद्धा वाचली माग. ये माशी बद्री फळ कैसे पिकत. ये म्हणजे रिकामी जागा सांगितली. ते महिना घरी गेल्यावर भरा तुम्ही विठाला विठाला मग या काळामध्ये हे बद्री फळ कसं फुटेल त्यावेळेला पत्री एरवी नाही. मला वाटतं दिवाळीचे दिवे पाहिले असं म्हणायचे माझ्या लहानपणी. दिवाळीचे दिवे पाहिले की बोरी तिथून पुढे पिकायला सुरुवात होत असतात. आणि मग ती बोरं शबरीने असे आणायचे. पण बोरं गोड आहेत का कसे पाहण्यासाठी दातानं टोकरायची. बोराचं जे गोड असेल ते बोर द्रोणात ठेवायचं. असं वरून तर कळणार नव्हतं. भगवान प्रभू रामचंद्र ज्या वेळेला आले त्यावेळेला शिळीवर बसले. एकीकडे लक्ष्मणजीला ठेवलं आणि शबरीनं सांगितलं थकून आलात, पाय तर बाहेर धुतलेलेच होते, आता तुम्ही फलार करा. आणि दोघायला 2 द्रोण दिले. प्रभू रामचंद्राने 1 द्रोण फस्त केला, खाऊन टाकला. पण लक्ष्मण काहीतरी निमित्तानं पर्णकुटीच्या बाहेर आले. त्यांनी विचार केला आमच्या दादाला कळतच नाही काही. ह्या बाईनं दातानं टोकरलेली फळं आमचे दादा खाते, दादाला काही डोकं आहे की नाही असं नसतील म्हणले. ते कसं कळत नसावं आमच्या दादाला. कोण शबरी? हिनं दात घासले असतील का? हिला पेस्ट होतं का? ब्रश होता का? काय होतं हिला? बघा ही जंगलात राहती आणि हिनं दातानं, शिवाय भिल्लाची पोरगी, लावर चित्र सचे धरणाऱ्याच्या कुळातली, आणि हिचे दात लागलेले बोर, प्रत्येक बोराला असा टवका लागलेला दाताचा, आणि दादानं खाल्ली. लक्ष्मणजीने विचार केला दादानं काही खाऊ द्याकडे, पण आपण नाही खायचं. द्रोण भिरकावला दादासाहेब. तो एका पर्वतावर पडला. त्या पर्वताला त्यावेळेस पासून नाव पडलं द्रोणागिरी. त्याचं नाव वेगळं आहे बरं का. वेगळं नाव आहे. शोधा घरी गेल्यावर शोधा, देव तुमचं चांगलं करेल. या भारत देशातला पर्वत आहे तो. विठाला विठाला द्रोणागिरी
नाव पडलं. महाराज द्रोण फेकलेला आतल्याला कळाला. आतला कोण? पंढरपुरातला मालक. आणि त्याच वेळेला अंतःकरणातून एक शब्द टाकला, लखन, माझ्या निष्ठावंत भक्ताच्या प्रसादाचा अपमान केलास. हिनं फेकलेली बोरच एके दिवशी तुला मरणात वाचवतील. शबरीनं फेकून दिला जो द्रोण होता का, या बोराच्या आठवड्यापासून 4 वनस्पती जन्माला आल्या आणि लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर त्याच वनस्पती बिळात टाकल्या आणि तिथून लक्ष्मण वाचले. काय ताकद असती. भक्ताचा अपमान शेषानं केलेला सुद्धा सहन झाला नाही, तर तुम्ही आम्ही कशाला येडेवाणी करायचं. विठाला आणि मग ही फलार वगैरे सगळं झाला. भगवान म्हणले मी आता निघतो. शिवरीनं सांगितलं, देवा आलात, माझ्या पर्णकुटियाचं स्वर्ग झालं, त्याबद्दल काही दुमत नाही देवा, पण एक विचारू का, तुम्ही या पर्णकुटीत आहेत म्हणून या पर्णकुटीचं स्वर्ग आहे, आणि तुम्ही पर्णकुटीच्या बाहेर गेलात की पर्णकुटी मसनवाट आहे. मग शबरीनं गजानन बुवा असा निर्णय केला, स्वर्गात मरण्यापेक्षा मसनवाट्यात कशाला मरायचं. देव ज्या पर्णकुटीत आहे त्या पर्णकुटीत प्राण सोडला की आपण वैकुंठात गेलो तर असं लक्षात घ्यायचं. आपण वैकुंठात गेलो तर असं लक्षात घ्यायचं. आणि हा जगाचा बाप ह्या झोपड्यातून बाजूला सरकला की आपण मसनवाट्यात समजायचं. मग भगवंताला सांगितलं, मला तुमची एकदा पाद्यपूजा करू द्या. आणि भगवंताच्या पायावर पाणी कोणतं टाकावं. तिच्याकडे 2-3 मडके भरलेले होते. एका मडक्यात हात घातला, पाणी थंड होतं. दुसऱ्यात घातलं, ते पुन्हा जास्त थंड होतं. दुसऱ्यात घातला, ते रात्रीचं शिळं पाणी होतं, जास्त थंड होतं. आणि तिने विचार केला, भगवान चलत आलेत आणि चालून आलेला माणूस थकलेला असतोय. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, ज्याच्या जीवनात बायको सात्विक आहे का, तो शेतातून आला की हिवाळ्यात गरम पाणी करून देते. वाक्य नीट ऐका. ज्याच्या जीवनात बायको सात्विक भेटली का, नवऱ्यानं इळभर उसात काम करू द्या, कुठं करू द्या, थकून जातं का नाही ते, पण गरम पाण्याने हातपाय धुतले की शिनाडा जातोय. पण हे गरम पाणी करून देण्यासाठी बायको धोरणात लागेल ना. धोरणाच्या बाजूचे तिचे दुर्णाचे टाचे तुटल्यावर ती कशाची विचार करते. त्याच्यासाठी बायको धोरणात असावा. आणि ज्याच्या जीवनात बायको धोरणात आहे का, त्यानं समजायचं मी स्वर्गात आहे. ज्याच्या जीवनात बायको धोरणात नाही का, त्याचा बांगला असला तरी म्हणायचं मी मसनवाट्यात आहे. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. मी नेहमी सांगत असतो, पाडून देणाऱ्या घोडीवर बसण्यापेक्षा पायी पायी गेलेलं बरं. पाडून देणाऱ्या घोडीवर बसल्यापेक्षा पायी पायी रानात गेलेलं बरं. शिडी करणाऱ्या घोडीवर बसल्यापेक्षा पायी पायी. शिडी करणार घोडी कळती का तुम्हाला? तुम्हाला कळत नाही हो म्हणू नका. मालक बसल्याच्या नंतर पुढचे पाय उचली ती आणि मालकाला पाठाडाव पाडून देती आणि ती बी त्याच्या अंगावर पाठ ढोपर टाकी ती. हिला शिडी करणार घोडी म्हणते. मग अशा घोडीवर बसण्यापेक्षा रानात पायी पायी गेलेलं बरं. आणि वेळेला सोय न करणाऱ्या बायकोपेक्षा अंगाला काव लावून रामदेव बाबाच्या आश्रमात गेलेलं बरं. म्हणून जुन्या लोकांनी बापसाहेब मालकाचं कीर्तन ऐकलं असेल. जुने लोक असतील इथं कोणी जुनाट, त्यांच्या पॅन्टीवाल्यांना काय येडवाणी करू. जुन्या लोकांनी, कारण मलाच नाही ऐकायला भेटलं तर यायनं कशाला येडवाणी करायचं. तर बापसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशी पायंदळ भाला ना अवकुसळ बायकुशरान का भाला. मी नव्हतो म्हणत, बापसाहेब मालक म्हणायचे. मी नाही. संसारात जर पत्नी धोरणात असेल तर छान समजायचं, अहो काम तर कोणालाही करावं लागेल. काम कोणाला करावं लागते, कोणालाही करावं लागते. मंत्रीपद भोगणाऱ्याला 2-2 महिने भाकरी भेटत नाही, त्याच्या पॅन्टी ढिल्या होत्या. प्रचाराच्या काळात इतकं सुख थोडं जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. ज्याच्या जाग्यावर जो तो बेजारच असतो. माणसं म्हणते त्याचं लय भलं, जाऊन पाय ना. काय नसतं भलं, जो तो प्रत्येक आपोआपल्या जागेवर ज्याच्या परीने तो बेजार असतो, त्याबद्दल काहीच नाही. जया अंगी मोठे पण दया यातना कठीण. दया यातना कठीण. दया यातना कठीण. जया अंगी मोठे पण दया यातना कठीण. दया यातना कठीण. ज्याच्या त्याच्या परीने ज्याला त्याला भार असतोय. घोडा हत्तीला म्हणलं तू लय मजा आहे,